महत्वाची तुमच्या आमच्या सर्वांसाठी ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला आता भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। सूत्रांनी ही माहिती दिली आहे। सिरमच्या लसीला आता भारतात परवानगी मिळालेली आहे। तुमच्या आमच्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ही सकारात्मक बातमी आहे, पॉझिटिव्ह बातमी आहे। ती म्हणजे सिरमच्या लसीला आता परवानगी देण्यात आलेली आहे। भारतात ही परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। आत्ताच्या घडीची मोठी बातमी आहे भारतीयांच्या दृष्टीने। सगळ्या भारतीयांचं लक्ष आज होतं की सिरमच्या लसीबद्दल नेमका काय निर्णय होतो, पण आता सिरमच्या लसीला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी आहे, मोठी अपडेट आहे कोरोनाच्या लसीबद्दलची। सिरमच्या लसीला परवानगी देण्यात आली आहे। भारतात एकूण 4 लसींचं हे प्रात्यक्षिक सुरू होतं। सादरीकरण माहिती केंद्र सरकार पुढे देण्यात आली होती आणि त्यात सगळ्यात आधी आता सिरमच्या लसीने बाजी मारलेली आहे। दुसऱ्या क्रमांकावर भारत बायोटेकच्या लसीची सुद्धा माहिती केंद्र सरकारकडून घेण्यात आली होती आणि त्यानंतर आता सिरमच्या लसीला सर्वात आधी भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळे लवकरच आता लसीकरणाच्या कार्यक्रमाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे। पण नवीन वर्षाला एक सकारात्मक बातमी, पॉझिटिव्ह बातमी आपल्या सर्वांसाठी। याबद्दल अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी अविनाश डेगस्कर आता आपल्या सोबत आहेत। अविनाश, नक्कीच महत्त्वाची बातमी आपण म्हणू शकतो की एक्सपर्ट कमिटी दिल्लीमध्ये होती। ती ऑक्सफर्डचे म्हणजेच आपली ॲस्ट्राझेनेका कोविड वॅक्सीन आणि सिरम इन्स्टिट्यूट तर्फे जी लस बनवण्यात येत होती त्याच्यावर चर्चा सुरू होती। त्याच्यासोबत दोन अजून एक्स्ट्रा वॅक्सीन होती, त्यांच्यावर ही चर्चा सुरू होती, जशी की फायझर, भारत बायोटेक यांच्या ज्या लसी होत्या ह्या तिघांच्या लसींसंदर्भात ही चर्चा चालू होती। पण त्यानंतर ह्यांची चर्चा झाल्यानंतर आता एक्सपर्ट कमिटीने जी शिफारस केलेली आहे त्यानुसार सध्या डीसीजीआयने असा निर्णय घेतल्याची माहिती सध्या आपल्याला माहिती मिळते की सिरमच्या इन्स्टिट्यूटला सध्या मान्यता देण्यात आलेली आहे। फक्त ही सूत्रानुसार सध्या माहिती आपल्याला मिळते, पण नक्की कुठली आता फायनल लस आपल्याला मिळते ते थोड्या वेळात आपल्याला कळेल। ओके अविनाश, सिरमच्या लसीकरणाला कधी सुरुवात होईल त्याबद्दलची कुठली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? तांत्रिक कारणामुळे अविनाश डेगस्कर यांच्यासोबत आपला संपर्क होत नाही, पण आत्ताची ही मोठी बातमी आहे, महत्त्वाची अपडेट आहे कोरोनाच्या लसीबद्दलची। सिरमच्या लसीला आता भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। एकूण 4 लसी या शर्यतीत होत्या परवानगी मिळवण्याच्या, त्यासाठी प्रयत्न सुरू होते। त्यानंतर केंद्र सरकारला या लसीबाबत माहिती देखील देण्यात आली विविध संस्थांकडून, त्यात म्हणजे भारत बायोटेक आणि फायझर या आघाडीवर होत्या, तर सिरम इन्स्टिट्यूटची लस सुद्धा त्यात आघाडीवर होती। पण सर्वात आधी सिरमच्या लसीला आता भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। केंद्र सरकारने आज सिरमच्या लसीची देखील माहिती घेतली आहे, त्याबद्दल आज चर्चा देखील बराच वेळ झाली आणि त्यानंतर फायझर आणि भारत बायोटेकच्या लसी संदर्भातही केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यात आली। पण त्यानंतर आता सर्वात आधी सिरमच्या लसीने बाजी मारलेली आहे आणि सिरमच्या लसीला भारतात परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कोविशिल्डच्या आपत्कालीन वापराला आता भारतात मंजुरी मिळालेली आहे, त्यामुळे लवकरच लसीकरणाला देखील सुरुवात होण्याची शक्यता आहे। सिरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीला मान्यता मिळाल्याची माहिती एबीपी माझाच्या सूत्रांनी दिलेली आहे। आज सकाळपासून त्याबद्दल केंद्र सरकार आणि त्याचबरोबर आरोग्य खातं आणि सिरम इन्स्टिट्यूट यांच्यात चर्चा सुरू होती आणि त्यानंतर आता सिरमच्या लसीला भारतात परवानगी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। नवीन वर्षाचा आज पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच ही सकारात्मक एक पॉझिटिव्ह बातमी तुमच्या आमच्यासाठी कोरोनाच्या लसीबद्दल। सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे। यापूर्वी सिरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी वक्तव्य केलं होतं की 5 कोटी लस आम्ही भारतीयांसाठी उपलब्ध करू असंही म्हटलं होतं। जेजेच्या डीन पल्लवी सापळे आता आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरून। मॅडम, काय सांगाल याबद्दल? सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला मान्यता मिळालेली आहे केंद्राकडून। नाही, ही सगळ्या भारतीय ज्याची वाट बघत होती ते आलेलं आहे, कारण का युके आणि यूएस आणि इतर काही देशात त्यांच्या लसींना मान्यता मिळाली आहे। पण जी फायझरची लस आहे आपल्याला माहिती आहे, तिला -70 डिग्रीज टेम्परेचर लागतं। ही आपल्याकडची जी लस आहे हिला नॉर्मल रेफ्रिजरेटरचं 2 ते 8 डिग्रीचं टेम्परेचर लागणार आहे, हे अशी प्राथमिक माहिती आहे। आता ते जेव्हा वापरात येईल तेव्हा आपल्याला आणि डिटेल्स कळतील। त्यामुळे आपल्या देशही ह्या बाबतीत मागे नाही याचा अभिमान आहे आणि ह्या लसीचा परिणामकारक किती आहे हे कळायला मात्र, कारण का ही
थोडं फास्ट पेसमध्ये झालेली आहे. त्यामुळे ह्याचा किती परिणामकारक आहे कळायला थोडे महिने लागतील. पण आपण म्हणूनच युकेच्या नवीन स्ट्रेन असू दे किंवा वॅक्सिन येऊ दे, आपल्याला आपण जे नेहमी सांगतो आणि ते पुन्हा एकदा मला सांगायचं वाटतंय बरोबर. की सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं आणि हात स्वच्छ ठेवणं हे आपल्याला काही बदलायचं ठीक आहे. नाहीये. पण लसीला मान्यता मिळाली ही जमेचीच बाजू आहे आपल्या देशासाठी. नक्की. धन्यवाद पल्लवी सापळे, तुम्ही एबीपी माझाला ही प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आणि याचबद्दल बोलण्यासाठी आयसीएमआरचे संचालक शेखर मांडे देखील आता आपल्यासोबत आहेत. सर, सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला केंद्राकडून मान्यता मिळालेली आहे, तुमच्यापर्यंत नेमकी काय माहिती आली आहे? पहिली प्रतिक्रिया तुमची. मी आयसीएमआर मध्ये नाही काम करत, मी सीएसआर मध्ये काम करतो आणि सीएसआर महानिदेशक आहे. आणि एक प्रतिक्रिया अशी आहे की अशी बातमी असेल तर खरोखर चांगलं आहे, कारण लसीला मिळण्याची अपेक्षा होतीच आपल्याला. पण याच्यामुळे आपल्यावरचं थोडंसं दबाव कमी होईल. पण जसं की आपल्याला आता सांगितलं गेलं की लस जरी आली तरी फेस मास्क घालणं, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं आवश्यक आहे. असं मानू नये की आपल्याला आपण त्याच्यावर पूर्ण मात केली आहे व्हायरसवरती. आणि नियमित रूपाने आपण फेस मास्क घालणं, हात धुणं आणि लोकांपेक्षा डिस्टन्स ठेवणं आवश्यक आहे लस आल्यानंतर सुद्धा. बरोबर. सर, तुम्ही कोरोनाबद्दलची अनेक निरीक्षणं वर्तवली होती, याआधी सांगितली होती, पण तुम्हाला वाटतं का कोविशिल्ड ही लस फायदेशीर ठरेल भारतीयांसाठी? हा, नक्कीच ठरेल, कारण त्याचे रिझल्ट जे इंग्लंडमध्ये आले होते आणि आपल्या इथे पण त्याच्याबद्दल थोडी चर्चा चालली आहे. तर रिझल्ट पाहून तरी वाटतंय की चांगलं असेल म्हणून. ओके. पण सर, आपण बघितलं की गेल्या काही दिवसात कोरोनाच्या नव्या स्ट्रेन्स सुद्धा येत आहेत, तर या नव्या स्ट्रेन्सवर सुद्धा ही लस गुणकारी ठरू शकते का, की त्याप्रमाणे लसीत सुद्धा बदल काही करावे लागणार? नाही, असं आता तरी आपल्याला काही आपल्यासमोर असा पुरावा नाही आहे की नवीन स्ट्रेनवर काम करणार नाही म्हणून. तर आपण प्रोबॅबिलिटी जी म्हणतो तर खूप चांगली प्रोबॅबिलिटी की लस नवीन स्ट्रेनवर पण काम करेल. ठीक आहे, धन्यवाद सर. सीएसआयआरचे महासंचालक शेखर मांडे सर आता आपल्या सोबत होते. यानंतर आता आपण थेट दिल्लीत जाऊयात. आपले प्रतिनिधी प्रशांत कदम आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, काय अपडेट्स आहेत आजच्या निर्णयाबद्दल? केंद्राने जी मान्यता दिली आहे सिरम इन्स्टिट्यूटच्या लसीला, त्याबद्दल. सौरभ, खरं तर सोर्सेसच्या हवाल्यानं आणि रायटर या वृत्तसंस्थेनं ही माहिती दिलेली आहे. अधिकृत घोषणा जी आहे ती कदाचित ड्रग कंट्रोल ऑफ इंडिया जे आहे त्यांच्याकडून आपल्याला अधिकृत घोषणा थोड्या वेळामध्ये होईल. पण ही एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणावी लागेल, कारण 3 लसी ज्या आहेत त्याच्यामध्ये स्पर्धेत होत्या. एकतर भारत बायोटेक, त्याच्यानंतर सिरम इन्स्टिट्यूट आणि त्याच्यानंतर फायझर जी अमेरिकन कंपनी आहे. आणि फायझरला जगभरामध्ये अनेक ठिकाणी मान्यता मिळालेली आहे ऑलरेडी. त्यामुळं भारतामध्ये पहिली लस कुठली ठरते मान्यता मिळणारी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आणि ॲस्ट्राझेनेका या कंपनीच्या साहाय्यानं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि सिरम इन्स्टिट्यूट या तिघांच्या एकत्रित प्रयत्नातून जी लस तयार होती कोविशिल्ड नावाची, त्या लसीला भारतामध्ये परवानगी जी आहे ती मिळाल्याची माहिती आहे. एक सगळ्यात महत्त्वाचा फरक याच्यामध्ये आहे, जे इतर 2 स्पर्धक आहेत कोविशिल्डचे त्याच्यापैकी सिरम इन्स्टिट्यूटची जी लस आहे ती एकतर स्वस्तात पण आहे आणि दुसरीकडे म्हणजे भारताच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की ती डिस्ट्रीब्यूट करायला म्हणजे त्याचा पुरवठा करण्यासाठी सुद्धा सगळ्यात जास्त किफायतशीर आहे. कारण अगदी आपल्या फ्रीजचं जे टेम्परेचर असतं त्या टेम्परेचरला सुद्धा ही लस साठवली जाऊ शकते असं तज्ज्ञांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळं आपल्या भारतीय हवामान उपखंडातलं जे वातावरण आहे किंवा भारतातली आपली एकूण जी सामाजिक परिस्थिती आहे ते बघता ही लस जी आहे ती आपल्यासाठी जास्त योग्य आहे असं काही तज्ज्ञ म्हणत होते. आणि त्या अर्थानं या लसीला परवानगी मिळते आहे. नव्या वर्षाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी ही अत्यंत आनंदाची, दिलाशाची बातमी जी आहे ती आपल्याला येते आहे. अधिकृत घोषणा जी आहे त्याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, पण सोर्सेसच्या हवाल्यानं, कारण म्हणजे 2 दिवसांपूर्वी पण एक बैठक झालेली होती आणि या 3ही कंपन्यांकडून अधिकचा डाटा जो आहे तो या एक्सपर्ट कमिटीनं मागवलेला होता, कारण त्यांना वेगवेगळी मानकं जी आहेत ती तपासून पाहायची होती. आणि त्यानुसार आज दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली होती. त्याच्यानंतर हा अहवाल तयार झालेला आहे आणि त्याच्यातून जी सिरम इन्स्टिट्यूटची लस आहे त्या लसीला मान्यता मिळाल्याचं दिसतंय. एक प्रकारे मेक इन इंडियाचं हे एक अतिशय महत्त्वाचं प्रशांत, तुम्ही सोबत राहा. विषाणू विज्ञान तज्ज्ञ डॉक्टर शशांक जोशी आता आपल्या सोबत आहेत. सर, सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड जी लस आहे तिला केंद्राकडून मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? खूप चांगली आहे, कारण ही लस देणं सोपं आहे. भारतात मेड इन इंडिया लस आहे ती आणि खूप लोकांना ह्याचा फायदा होईल. सिरम इन्स्टिट्यूटकडे जवळजवळ त्यांनी 400 ते 800 मिलियन डोसेस ह्या वर्षी प्रॉमिस केलेले आहेत प्रोडक्शनसाठी भारतासाठी. आणि ही ह्याच्यासाठी हर्ड इम्युनिटी होऊन भारताला कोरोनाचा सामोरं जाण्यामध्ये ही पहिली
त्याला म्हणतात फर्स्ट स्टेप ऑन फर्स्ट डे ऑफ द इयर असं म्हणू शकतो आपण. अगदी खरं आहे. पण सर, नव्या स्ट्रेन्स ज्या येत आहेत कोरोनाच्या, त्यावर सुद्धा गुणकारी ठरेल असं वाटतं का? आणि या लसीचा फायदा होईल का भारतीयांना कोरोनाला अटकाव करण्यासाठी? त्याबद्दल आपलं काय मत आहे? आता ह्या एक्सपर्ट कमिटीची फक्त बैठक झालेली आहे. ड्रग कंट्रोलर अजूनही त्यांनी अप्रुव्हल फॉर्मल शिक्कामोर्तब झालेलं नाहीये. त्यांनी खूप शर्त किंवा कंडिशन घातलेले आहेत आणि हे कंडिशनल इमर्जन्सी यूज ऑथरायझेशन आहे. किंबहुना ह्या लसीच्या 2 डोस द्यावी लागतील. आता फक्त 2च गोष्टी क्लिअर नाहीयेत की 28 दिवसानंतर दुसरा डोस द्यायचा की 3 महिन्यांनी द्यायचा. आता ब्रिटनमध्ये आपण पाहिलं असेल की त्यांनी असा डिसिजन घेतला काल की लोकांना पहिली लस सगळ्यांना देणार आहेत, ते जास्ती पॉप्युलेशनला देणार आहेत आणि दुसरा जो डोस आहे तो 3 महिन्यानंतर लोकांना देणार आहेत. तर तसा स्ट्रॅटेजी भारत आपण अडॉप्ट करू की 1 महिन्यानंतर दुसरा डोस देऊ, याच्यावर अजून स्पष्टीकरण आलेलं नाहीये. ठीक आहे. पण सर, लसीकरण नेमकं कधी सुरू होणार याबद्दल आपल्याकडे काय माहिती आहे? लवकरात लवकर लसीकरण 7 ते 14 जानेवारी पर्यंत चालू होऊ शकतं, त्यांना जर का कंडिशनल अप्रुव्हल मिळाली आणि त्यांच्याकडे स्टॉक्स असतील तर. कारण हे साधं इंट्रामस्क्युलर इंजेक्शन आहे, त्याच्या स्टोरेजसाठी काही त्रास होत नाही. त्यामुळे 7 ते 14 जानेवारी पर्यंत पहिलं लसीकरण किंवा टीकाकरण चालू होऊ शकतं. ठीक आहे. धन्यवाद शशांक जोशी सर, तुम्ही इतकी महत्त्वाची माहिती आणि प्रतिक्रिया एबीपी माझाला दिलीत त्याबद्दल. सिरमच्या लसीला भारतात परवानगी देण्यात आलेली आहे. सिरम इन्स्टिट्यूटची ही कोविशिल्ड नावाची कोरोना लस आहे, जिला आता केंद्राकडून मान्यता देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. याबाबत आणखी माहिती घेऊयात. आपल्या प्रतिनिधी मनश्री पाठक आता आपल्या सोबत आहेत. मनश्री, वर्षाच्या सुरुवातीला ही मोठी एक खूप सकारात्मक बातमी आपल्या सगळ्यांनाच मिळते आहे आणि त्या दृष्टीने तयारी सुद्धा आता सुरू झालेली आहे. जर आपण कोविशिल्ड लसीबाबत जर आतापर्यंत झालेली जी तयारी बघितली असेल तर सगळ्यात पहिल्यांदा UK-मध्ये या कोविशिल्ड चाचणीचा पहिला टप्पा हा पार पडला होता आणि त्यानंतर भारतात सुद्धा, आपल्या मुंबईत सुद्धा अनेक ठिकाणी ही कोविशिल्ड लसीची चाचणी घेण्यात आली होती. यापैकी KEM हॉस्पिटलमध्ये जवळपास 160 निरोगी लोकांवरती ही चाचणी करण्यात आलेली होती. त्याचे जे 3 टप्पे होते ते सुद्धा सकारात्मक दृष्ट्या पार पडलेले होते आणि कोविशिल्ड लसीला मान्यता मिळू शकेल अशी परिस्थिती सुद्धा तयार झाली होती. त्या दृष्टीने नववर्षाच्या सुरुवातीलाच ही एक मोठी बातमी आपल्याला मिळते. खरं तर लस हातात मिळाल्यासोबतच ताबडतोब त्या लसीकरणाची अंमलबजावणी म्हणजे लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात यावा यासाठी देशभरात आता तयारी सुरू आहे. वेगवेगळे ड्राय रन घेतले गेलेले आहेत. आधी सुरुवातीला देशातल्या 4 राज्यांमध्ये ड्राय रन झाले, त्याच्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा 4 शहरांमध्ये आता ड्राय रन सुरू होणार आहेत. मुंबईत खरं तर त्याच्या पुढची परिस्थिती आहे, कारण मुंबई लसीकरण कार्यक्रमासाठी पूर्णतः सज्ज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि यासाठीच उद्याच मुंबईमधला लसीकरण कार्यक्रम नेमका कसा असेल याचा आढावा घेण्यासाठी फील्डवर जाऊन मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त हे दौरा करणार आहेत. मुंबईमध्ये 4 मेडिकल कॉलेजेस आणि 4 पेरिफेरियल हॉस्पिटल्स ही तयार ठेवण्यात आलेली आहेत पहिल्या टप्प्यासाठी. लसीकरणाचा पहिला टप्पा पार पडण्यास आधीच दुसऱ्या टप्प्याची सुद्धा तयारी आता मुंबईत करण्यात आली आहे. याबद्दलचे सगळे अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी जाणून घेणार आहोतच. आताची महत्त्वाची बातमी, सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला मान्यता केंद्राकडून मिळालेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.